पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये एक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमित साळुंके इथे मार्गस्थ करतायत. ऑन स्ट्राइक वरती खरं तर कालच्या दिवसामध्ये शतक झळकवणारा खेळाडू अर्थात विशाल धारक देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आताची अगदी सिंगल मिळतीये. ऑन स्ट्राइकचा खेळाडू खरं तर शंकर वायकर देखील होते. आता मात्र शंकर वायकर ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती टीमचं खातं उघडत असताना खरं तर पन्हाळ पॅन्थर्स विशाल धारकच्या बॅटमधून आताची एक सिंगल आली आहे. तमाम प्रेक्षक रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी आपण स्वागत करूयात. लाखो क्रिकेट प्रेमी राजे आजही अगदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ती आताची एक सिंगल आली आहे. 11 दिवसांची पंढरी खरं तर या टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त आयोजन आयोजकांच्या माध्यमातून देखील बनलं गेलंय. दुसरा बॉल इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर शफल झाले आणि त्याच्यानंतर पिक करायचा प्रयत्न होता, परंतु आताच्या बॉल वरती फ्लाय स्लिप इथे चूक करते. लेग बाईटच्या माध्यमातून आताची एक सिंगल मिळेल. लेग बाईटची एक सिंगल. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. tenniscricket.in ही खरं तर युट्यूब फाईनी अगदी आपण पाहतोय आणि तमाम प्रेक्षक राजे लाईव्हच्या माध्यमातून देखील आमच्या सोबत अगदी जोडले जात आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतो. एक शांत सुरुवात राहिली आहे. हो, फुल टॉस पिक करायचा प्रयत्न जास्त ड्रॉप होत होता आणि त्याच्यानंतर डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा आक्रमण अगदी चढवतील विशाल धारकच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार. मिळतायत रन 4 चौकार. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. काही वेळी भरपूर काहीसा खेळायचा प्रयत्न, परंतु पंचांनी कळवलाय टेनिस बॉलचा नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जाईल. व्हाईट बॉलचा कोल खराब बॉल अवांतर धाव खरं तर मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतो. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. आणि या मॅच वरती सत्ता कोणाची येते तेही अगदी पाहणं महत्वाचं राहील. कालच्या दिवसामध्ये शतक पाहायला मिळालंय विशाल धारकच्या माध्यमातून. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील सारण षटकार. साळुंके इथे कशा प्रकारे आता मात्र 2 बॉलचा खेळ उरलाय पहिल्या ओव्हरचा आणि त्या 2 बॉल वरती आता कमबॅक कशा प्रकारे करतील तेही अगदी पाहणं महत्वाचं राहील. ओहो, या बॉलला भरपूर काहीसा वेळ खरं तर अगदी घेतला होता. हलक्या तरी करायचा होता, परंतु पॉइंट मध्ये चेंडू मार्गस्थ करतील. एक सिंगल मिळते. पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि सिंगलचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. या 7च्या 2 मिळतील. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावांचा आकडा 15 धावा धावफलकावरती लागल्यात. युके एनफीएलचा रंगणारा सोहळा खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. पर्व क्रमांक 3 आणि या पर्वावरती असणारा गर्व आणि या पर्वामध्ये भेटलेलं आपल्याला सर्व काही अगदी मिळालं गेलंय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आदरणीय संतोषजी चौधरी साहेब त्यांच्या हस्ते वितरित करायची का? त्यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण मॅन ऑफ द मॅच ती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वितरित करणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा पन्हाळ पॅन्थर टीम 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा अगदी खेळ संपलाय. 16 धावा मात्र धावफलकावरती पन्हाळ पॅन्थर्सच्या लागल्या गेल्यात. विशाल धारकच्या माध्यमातून एक चांगला अफलातून फटका रिव्हर्स अगदी पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. आणि त्याचबरोबर षटक अगदी ओव्हर क्रमांक 2 इथे मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज आता कोणाकडे ती जबाबदारी अगदी सोपवली जाते टीम, कारण की एक चांगली सुरुवात पन्हाळ पॅन्थरची देखील राहिली आहे. तर आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण गायकवाड.
प्रवीण गायकवाड यांना खरं तर आपण पाहतोय बॉलिंगच्या पटलावरती सातत्याने या खेळाडूने देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावरती अगदी बॅटरांना नाचवण्याचं काम सातत्याने केलंय. एक अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत प्रवीण गायकवाड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल पुन्हा एकदा विशाल धारक ऑन स्ट्राईक. ओहो, मन बनवलंच होतं अगोदर असाच फटका खेळायचा आहे आणि या बॉलला नो आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. मिळत आहेत रन तब्बल 5 धावा. नो प्लस चौकार. मध्ये या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच पाठीमागच्या मॅचचा खरं तर वितरित करतोय. हाई बॉल जबरदस्त वापरतील आणि ते फ्रीटचा बॉल खरं तर होता आणि फ्रीटच्या बॉल वरती देखील स्वतःला सावरण्याचा प्रयत्न प्रवीण गायकवाड देखील करतायत. चांगलाच बॉल विशाल धारक अगदी बीट झाले. डॉट आलाय. निर्धाव चेंडू देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन वरती खरं तर मॅन ऑफ द मॅच पाठीमागच्या मॅचचा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हाई बॉल जबरदस्त वापरतील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण गायकवाड. लगातार चेंडू मात्र डॉट आलेत. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात जरी खराब झाली असली तर शेवट मात्र चांगला करण्याचा प्रयत्न प्रवीण गायकवाड देखील करतायत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. ओहो, विशाल धारक रिव्हर्स स्वीप चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 रन. चौकार. पार्क जर करून टाकले विशालजी तिके साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी अगदी कळवलंय. मागल्या मॅचचा बडा मॅच कृषी लोंढे देखील आपल्याला ठरलेले पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच पाठीमागची अगदी आपल्याला कृषी लोंढे यांची पाहायला मिळाली आणि त्या टीमचं अभिनंदन. जाऊयात मॅचच्या दिशेने. विशाल धारक पुन्हा एकदा बीट झाले. चेंडू जास्त टप्प्याची उसळी. आता मात्र टप्प्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न अगदी प्रवीण गायकवाड करतायत. चांगलाच बॉल वापरलाय. डॉट मिळेल. 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पन्हाळा पॅन्थर्स टीमच्या लागल्यात. रायगड एम्पायर्स टीम आता मात्र कमबॅक करते. चौकार जरी आला असेल, सुरुवात जरी खराब असेल, परंतु शेवट मात्र चांगला करण्याचा प्रयत्न प्रवीण गायकवाडने देखील अगदी इरादा पकडलाय. अजून 2 बॉल खरं तर मार्गस्थ करायचे प्रवीण गायकवाड यांना. धावफलकावरती 25 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 25 धावा लागल्या धावफलकावरती. सन्मान दिला जाईल. चांगलाच बॉल इथे वापरलाय. स्लाइस केलाय कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळतीये. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 26 धावा धावफलकावरती अगदी लागल्या गेल्यात. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 अगदी महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. सीझन 3 2026 एक दमदार आयोजन आयोजकांच्या माध्यमातून बनलंय. पुढे सरसावत पुन्हा एकदा खरं तर फटक्याबरोबर परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा पन्हाळा पॅन्थर्स टीम 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 धावा धावफलकावरती अगदी लागल्या जात आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. त्याचबरोबर खरं तर ते पारितोषिक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. विशालजी तिके साहेबांकडून खरं तर ते पारितोषिक विशाल धारक यांच्यासाठी लगातारचे 3ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जर पाठवले तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यस, अमित साळुंके खरं येथील बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये चांगलाच कारनामा करत असताना अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा अगदी खर्च केल्यात, परंतु चांगली ओव्हर अमित यांच्या माध्यमातून अगदी बनली होती. अमित साळुंके पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतील. तमाम प्रेक्षक राजे आजही खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी आपण स्वागत करूयात. एक दमदार आयोजन युके एनफीएलच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळत आहे.
साई बॉल अगदी वापरलाय, चांगलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त टप्प्याची उसळी कोणती नाही, लोब सोडण्याचा प्रयत्न मिश्रण करतायत लेग बाईच्या माध्यमातून. आताची अगदी एक सिंगल कळवली आहे. आज तीनही पंचांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेल. तिघांचं अगदी त्रिकूट बनलं गेलंय या टुर्नामेंटच्या माध्यमातून, अर्थात UK NPLच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. त्याचबरोबर आदरणीय प्रवीण मामा धनवडे यांचं देखील दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन. त्याचबरोबर शुभम भैया काळे यांचं देखील शुभागमन होतंय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत UK NPLच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय, परंतु इथे लाजवाब स्ट्रोक शंकर वायकरचा पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कव्हर फोडलाय, 4 रन, चौकार. पाहतच राहावा असा अगदी शंकर वायकरच्या बॅटमधून तो फटका इथे अटेम्प्ट झालाय. चांगलाच बॉल आणि त्याच्यावरती दिशा देण्याची कामगिरी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील हाई बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागे चुकी होत असताना फ्लाय स्लिप तैनात होती, एसटी रक्षक होते, परंतु या बॉलवरती यस लेग बाईच्या आत्ताचा चौकार मिळतोय. लेग बाईच्या 4 रन इथे मिळतील. आयता चौकार म्हणावं लागेल आता. आणि धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमित साळुंखे चांगलेच राहिलेत आतापर्यंत, परंतु या ओव्हरमध्ये जास्त धावा देखील खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाठीमागे पहिल्या बॉलवरती लेग बायची एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर लगातारचा पुन्हा एकदा मिसफिल्डचा तो चौकार पुन्हा एकदा मिळाला आहे. 35 लागल्यात. हो, हा बॉल वापरतील क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच स्टंप खरं तर दिसत होती आणि त्याच्यानंतर त्या धावा अगदी पुन्हा एकदा कलेक्ट केल्यात. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा 2 धावा आताच्या कंप्लीट करतील. 2च्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 ऑन द बोर्ड. अजून काही विकेट टीमला सापडलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर अमित साळुंखेने षटक मार्गस्थ केलं, त्याच्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी देखील ते षटक मार्गस्थ केलं, परंतु विकेटचा शोध या गोलंदाजांनी चांगलाच केलाय, परंतु विकेट अजूनपर्यंत सापडलेली नाहीये. अमित साळुंखे तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचे अजून 2 बॉलचा खेळ उरलाय. आई बॉल खुदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलाच आक्रमण लोंगणवाडीमध्ये चेंडूला पाठवले. आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळते. एक सिंगल आणि धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचतंय. 38 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3चा शेवटचा बॉल या ठिकाणी उरलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. विशाल धारक आतापर्यंत 12 बॉल खेळले, 23 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. एक सुरुवात आणि स्टार्ट चांगला असणं खरं तर टीमसाठी गरजेचं आहे. विशाल या ठिकाणी करून दाखवतील, परंतु हाही फटका हलका तरी स्लाइस करायचा होता खेळपट्टीवरती, परंतु या बॉलवरती लेग बायची पुन्हा एकदा सिंगल आली आहे. ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा पन्हाळ पॅन्थर्स टीम 39 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट. यस, देऊयात संडे डीजे मास्टरला. डीजे प्लीज.
त्याचबरोबर आदरणीय सचिन दादा ननवरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजांसाठी अर्थात 500 रुपयाचं कॅश प्राइज या मान्यवरांच्या माध्यमातून. खरं तर बक्षिसांची खैरात अगदी या टुर्नामेंटच्या माध्यमातून भरपूर सारी अगदी पाहायला मिळते. UKNPL 2026 चा महासंग्राम रंगणारा सोहळा, एक मानाची स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा. त्याचबरोबर विशाल धारक यांनी कालच्या दिवसामध्ये तर शतक केले, अजून एकदा जर आजच्या दिवसामध्ये शतक केलं तर तब्बल 2000चं कॅश प्राइज आदरणीय गणेशदादा कामठे यांच्या माध्यमातून. खरं तर ते 2001 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी पाहतोय. लगातारच्या तीनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जर पाठवले विशालजी तिके साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विशाल धारक याच्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक बक्षिसांचा पाऊस खरं तर या ठिकाणी पाडण्याचं काम आमचे सर्व मान्यवर देखील या ठिकाणी करतायत आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर विशाल धारक यांच्या विकेटसाठी गणराज हॉस्पिटल यांच्यातर्फे खरं तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बक्षिसांचा पाऊस सातत्याने पाडलाय, खेळाडूंवरचं प्रेम खरं तर इथे पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल जाऊयात चौथ्या ओव्हरमध्ये. ओहो, स्ट्रोकला जवाब खेळायचा प्रयत्न होता परंतु अगदी खेळाडूच्या दूरवरती राहिलाय. खराब बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल मिळेल. अवांतर धाव पहिल्याच बॉलवरती आशिष यादव इथे षटक मार्गस्थ करण्यासाठी आलेत. आतापर्यंत पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खरं तर इथे व्हाईट बॉल पाहायला मिळाला आहे. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 40 धावा धावफलकावरती लागल्या. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. रिव्हर्स खेळाय, लाजवाब स्ट्रोक विशाल धारकच्या बॅट मधून, दे धक्का, मॅक्सिमम छक्का, 6 धावा, षटकार. माध्यमातून देखील सुरू आहे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. पन्हाळा पॅन्थर्स टीम 46 रन्स ऑन द बोर्ड, 46 धावा धावफलकावरती लागल्यात. पाठीमागे खराब बॉल परंतु इथे मात्र रिवाज. ओहो, समोर खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जबरदस्त आता वापरतील आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाय. एक सिंगल आताची मिळते. 47 रन ऑन द बोर्ड, 47 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाजी पाहतोय. चौथं षटक मात्र धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डे नाईट चालणारी टुर्नामेंट खरं तर या ठिकाणी खरं तर भव्य नाईट टुर्नामेंट अर्थात डॉक्टर बनीभाई देसाई चषक रुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मृत चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत अर्थात डेड बॉल. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल रफ अगदी फसला गेलाय खेळाडूसाठी, त्याच्यामुळे इथे डेड बॉल आमचे पंच इथे कळवत आहेत. तेडे पंचांचं गुड अंपायरिंग खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, या बॉलला पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू खराब आलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 48. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच महत्वाची आहे, सामना मात्र महत्वाचा असेल आणि प्रत्येक मॅच ही खरं तर महत्वाची ठरेल. ओहो, फुल टॉस वरती बॉस बनतील का? टप्पा का चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने. हवा यात्रा तर होती परंतु पन्हाळा पॅन्थर्स टीम चौकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग, चांगलीच पार्टनरशिप, अजूनपर्यंत विकेटचा शोध सातत्याने केलाय परंतु विकेट सापडली नाहीये. परंतु पाठीमागच्या बॉलवरती दाट शक्यता होती परंतु इथे तो झेल मिस. परंतु यावेळी चांगलीच पकड इथे मजबूत करतायत गोलंदाज आशिष यादव यांच्या नावावरती विकेट जाते. OUT विकेट.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शंकर भाऊ वायकर यांची जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम पनळ पॅन्थर साठी 52 धावा धावफलकावरती पहिली विकेट या ठिकाणी सापडली आहे. आशिष यादव यांनी मात्र चांगलीच कामगिरी केली आहे, परंतु एक चांगला झेल लॉगऑन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्काउन खानर आणि लॉगऑन मध्ये तो झेल आणि याचबरोबर अजून 2 चेंडूंचा खेळ उरलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आशिष यादव इथे कमबॅक केले आपल्या टीमसाठी. मोठी विकेट आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संदीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. डावखुऱ्याचा खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप शिंदे त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल पाठीमागे फ्लाय स्लिप तैनात आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. एक धाव घेणं गरजेचं राहील. विशाल धारक यांना स्ट्राईक वरती ठेवणं आता महत्वपूर्ण ठरणार आहे पन्हाळा पॅन्थर्स टीमसाठी, कारण की एक चांगली सुरुवात आणि जेव्हा भरणी चांगली झाली आहे, परंतु इमारत मात्र चांगली धाववान फलकाची उभी करण्याचा प्रयत्न विशाल धारक पुन्हा एकदा करतोय. 15 बॉल 30 धावांच्या आतापर्यंत खेळी विशाल धारक याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागची विकेट आणि ती देखील चांगलीच खेळी आपल्याला पाहायला मिळते त्या खेळाडूच्या माध्यमातून. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 4 मध्ये ओहो रिव्हर्स खेळायचा होता, परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता कोणतीही चुकी करणार नाहीयेत. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न केला. याच बरोबर याही बॉलवरती आताच्या 2 ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपेल. पन्हाळा पॅन्थर्स टीम धावफलकावरती धावांचा आकडा 55 धावा धावफलकावरती 1 विकेटचं नुकसान. विजय संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय 55 धावा. पन्हाळा पॅन्थर्स 1 विकेटचं नुकसान. 4 ओव्हर नंतर खरं तर या ठिकाणी राहिलंय. टाइमचं मॅनेजमेंट असेल त्याच्यामुळे आपण वेळेमध्ये षटकं पूर्ण करणं गरजेचं असेल टीम रायगड एम्पायर्स टीमसाठी. त्याच्यामुळे टाइमचं मॅनेजमेंट आपल्याला मित्रांनो करायचं आहे. जास्त वेळ इथे खर्च करायचा नाहीये. लक्षात घ्या. एक दमदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करता आयोजकांच्या माध्यमातून अगदी बनलं गेलं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतोय. 5वं षटक मार्गस्थ करतायत प्रवीण गायकवाड. ओहो पुलटॉस बॉल ओव्हर वापरलाय आणि पहिलाच बॉल मात्र जबरदस्त हाताळत असताना, परंतु इथे अगदी संदीप शिंदे खरं तर डॉट बॉल खेळतील. निर्धाव शेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कादमंत्र दिला जाईल. पुन्हा एकदा विशाल धारक आता संदीप शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलेत. चर्चा थोडीशी करतं खेळपट्टीवरती रंगली जाते आणि त्याच्यानंतर इथे कशा प्रकारे करता संदीप शिंदे आक्रमण करतील तोही अगदी पाहणं महत्वाचं ठरेल. प्रवीण गायकवाड आतापर्यंत पाठीमागच्या ओव्हर चांगली राहिले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये खरं तर ते षटक मार्गस्थ केले. 10 धावा तिथे खर्च करत असताना पाहायला मिळालेत. इथे देखील हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. विकेट. तर या ठिकाणी राहिली आहे. पाठीमागे ती विकेट आली आणि त्याच्यानंतर इथे प्रवीण गायकवाड अगदी जबरदस्त ओव्हर करत 5व्या ओव्हरमध्ये त्या दुसऱ्या बॉलवरती ती विकेट पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. त्याचबरोबर संदीप भाऊ चौधरी त्या आणि त्यांच्याबरोबर
सचिन ननवरे यांच्याकडून खरं तर विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल। हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर बंड मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। पहिलाच बॉल इथे पुन्हा एकदा सागर फेस करत असताना पाहायला मिळतात। डॉट खेळाय निर्धाव चेंडू इथे मिळतोय। 5व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावांना ब्रेक लावण्याचं काम अगदी प्रवीण गायकवाड यांनी देखील केलंय। त्याचबरोबर प्रवीण मामा ननवरे, शुभम भैया काळे यांच्याकडून देखील विकेटसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हा बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। लगातारचे डॉट बॉल आतापर्यंत राहिलेत। 4ही चेंडू मार्गस्थ, 1 विकेटचं नुकसान करत या ओव्हरमध्ये देखील राहिले आहे। 55 धावा धावफलकावरती, 4 चेंडू मार्गस्थ केलेत, अजूनपर्यंत एकही धाव प्रवीण गायकवाड या ठिकाणी खर्च करत नाहीयेत। चांगलीच गोलंदाजी, अजून 2 बॉल इथे मार्गस्थ करतील। 5व्या ओव्हरमध्ये दबाव बनलाय कुठेतरी। सुसाट एक्सप्रेस आज पन्हाळ पॅन्थर्सची बनली होती धावा बनवण्यासाठी, परंतु ओव्हर क्रमांक 5 मध्ये स्टॉप करण्याचं काम मात्र प्रवीण गायकवाड यांनी केलंय। 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट करतील आणि एकच धाव आतापर्यंत खर्च करतायत या ओव्हर क्रमांक 5 मध्ये। धावफलक पुन्हा एकदा बदलते। अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्यात। शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 5व्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल। ऑक्शन मधील खरं तर या टुर्नामेंटच्या माध्यमातून UKNPL जर पाहिलं तर सर्वाधिक महागडी बोली ज्या खेळाडूला खरं तर लागली गेली आहे, अर्थात विशाल धारक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। का बोली लागू नाही मी तर म्हणतो, कारण की एक स्टार आहे, सुपरस्टार आहेत। कित्येक स्पर्धा अगदी या खेळाडूने गाजवल्यात। महाराष्ट्रामध्ये पुन्हा नावाचा डंका खरं तर विशाल धारक यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे सातत्याने। आणि रिवर्स याच फटक्यांसाठी ओळखलं जातं या खेळाडूला, आणि इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय, बाउंड्रीची भेट, 4 रन, चौकार। वरती आणि ओव्हर मात्र चांगली राहिली आहे। प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून करता या ओव्हरमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्या। चांगलं षटक या ठिकाणी मार्गस्थ करतायत। 60 धावा धावफलकावरती लागतील। 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत पन्हाळ पॅन्थर्स या संघाचं। त्याचबरोबर पारितोषिक या ठिकाणी पोहोचतंय। आदरणीय प्रवीण मामा ननावरे त्याचबरोबर शुभम भैया काळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज स्पर्धेचा एका साईडनं विचार केला तर 4था दिवस आहे, परंतु बक्षिसांची खैरात आणि बक्षिसांचा पाऊस देखील भरपूर पाहायला मिळतोय। त्याचबरोबर संदीपजी चौधरी त्याचबरोबर सचिनजी ननवरे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे। याच बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 6व्या ओव्हरमध्ये 60 धावा धावफलकावरती लागल्या। 2 विकेटचं नुकसान आणि बॅटिंग पॉवर प्ले साठी गोलंदाज वापरलाय आशिष यादव। खरं तर आले तर आपल्याला पाहायला मिळतील। बॅटिंग पॉवर प्लेची जशी मागणी केली तसा खरं तर गोलंदाज पुन्हा एकदा बदली केलाय, अर्थात आशिष यादव या ठिकाणी 6वी ओव्हरमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालेत। पाठीमागच्या ओव्हरमध्ये चांगला राहिलाय। 16 धावा खर्च करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतील। 1 विकेट आपल्या नावावरती आशिष यादवच्या देखील आहे। त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती बॅटिंग पॉवर प्ले खेळण्यासाठी सागर बंड सज्ज झाले। हा बॉल खरं तर वापरलाय। जबरदस्त टप्पा नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हा बॉल पहिलाच मात्र आता डॉट वापरलाय। रायगड एम्पायर्स टीम कुठेतरी थोड्याशा धावा सुरुवातीच्या काळामध्ये पन्हाळ पॅन्थर्सच्या टीमने डाव चालू होता, परंतु आता डाव पलटवार करण्याचं काम आशिष यादव यांनी देखील करण्याचा कारनामा इथे करतायत। हा बॉलला पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचं काम, परंतु हा दिशा देखील बिरकडून टाकतोय। कॉर्नरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ करतील। आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळते। विशाल धारक आतापर्यंत पाहायला मिळतील 17 बॉल 36 धावांवरती खेळत आहे। धावफलक 61 या आकड्यावरती पोहोचले पन्हाळ पॅन्थर्सचं।
2 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिलंय. 8 ओव्हरची मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरमध्ये आजच्या शेड्यूलमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ 4 मॅचेस देखील आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टाइमचं मॅनेजमेंट देखील आमचे पंच करत आहेत आणि एक दमदार आयोजन आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. उरुळी कांचन क्रिकेट असोसिएशन उरुळी कांचन यांच्या माध्यमातून एक दमदार आयोजन या टुर्नामेंटचं या ठिकाणी राहिले. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विशाल धारक पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न. काही चेंडूला मित्रांनो खरं तर सन्मान देणं गरजेचं राहील, कारण की चांगल्या बॉलला तुम्ही सन्मान द्या, परंतु जसा खराब बॉल येईल ना त्याला मान सन्मान देण्याचं काम खरं तर या खेळाडूंनी सातत्याने केलंय. येस, अनुभव आणि या ठिकाणी विशाल धारक यांचा पाहायला मिळतोय. 61 धावा धावफलकावरती आताचा डॉट राहिलाय. इथे देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आशिष यादव यांचं राहील. गोलंदाज आहेत आता मात्र खरं तर गोलंदाज बनलेत. चांगलीच गोलंदाजी नावाचा डंका खरं तर वाजवला जाईल याही खेळाडूचा आशिष यादव. विशाल धारकला देखील उभं ठेवण्याचं काम इथे लगातारच्या बॉलवरती केलंय त्याने. 4च बॉल कंप्लीट करतील. 1च धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील आली आहे. इथे देखील हवाई तडाखा तर आहे. क्षेत्ररक्षक आहे सज्ज. लॉंग ऑनला चांगला झेल आणि बडी मछली जाल में ज्या खेळाडूला बाद करायचा अट्टास होता तो खेळाडू इथे बाद झालाय. विशाल धारक बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर शुभम भैया काळे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. शेवटचा बॉल उरलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मनोज लोणारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 61 धावा धावफलकावरती लागल्यात 15 पॅन्थर्स टीमचा. 3 विकेटचं नुकसान. 61 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत हे धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 चा भासंग्राम. 11 दिवसांची खरं तर क्रिकेटची पंढरी आज उरुळी कांचन या नगरीमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय राहुलजी ननवरे यांच्याकडून आशिष यादवसाठी विशाल यांची विकेट घेतल्याबद्दल 501 रुपयाचं कॅश प्राइज याही मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. यस, ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. डीजे मास्टरला देऊयात संधी पुन्हा एकदा. यस डीजे प्लीज. रायगड एम्पायर्स टीम. चला, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. टाइम आपला कमी उरला याची नोंद घ्या. त्याच्यामुळे वेळेमध्ये आपल्याला इथे इनिंग कंप्लीट करणं, पहिला डाव कंप्लीट करणं खरं तर गरजेचं राहील. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 6 मधला उरलाय. आशिष यादव पुन्हा एकदा मार्गस्थ करतील, परंतु मनोज लोणारे ऑन स्ट्राईक वरती आहेत. सागर बंड नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही बॅच मात्र महत्वाची राहिली आहे. चौथा दिवस, दुसरी बॅच, पाठीमागची बॅच देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे.
मनोज लोणारी खरं तर शेवटचा बॉल 6व्या ओव्हरमधला इथे खेळत आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला पाहायला मिळेल खेळायचा प्रयत्न. लेगबायची आत्ताची एक सिंगल. ओव्हर क्रमांक 6चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. पन्हाळा पॅन्थर्स टीम आता पोहोचते 62 धावा, 3 विकेटचं नुकसान. 62 धावा धावफलकावरती आहे, 3 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिले. चला वेळेचं बंधन आहे. टीम फास्ट खेळा. रायगड एम्पायर्स टीम आपल्याला वेळेचं कॉलिंग असेल. त्याचबरोबर प्रवीणजी ननावरे आणि आदरणीय शुभम भैया काळे यांच्याकडून खरं तर विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक ते मात्र इनिंग होईपर्यंत चालू राहील याची देखील नोंद घ्या. यस, पहिला डाव होईपर्यंत खरं तर या ठिकाणी आपण ते पारितोषिक चालू ठेवणार आहे. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी चौधरी साहेब, सचिनजी ननवरे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेटसाठी या ठिकाणी आपल्याला पहिला डाव होईपर्यंत ते पारितोषिक मात्र चालू असेल. या षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. 7वं षटक इथे मार्गस्थ करतायत आणि 7व्या ओव्हरमध्ये खरं तर बॅटिंग पॉवर प्लेच्या यावेळी रवीला आणलं गेलं होतं, परंतु थांबवलं होतं रवीला. आशिष यादवला पुढे केलं बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आणि आता रवी कसुळे इथे पाहायला मिळतील. रवी कसुळे षटक मार्गस्थ करतायत. हा बॉल उंच हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक आले, डाऊन द बॉल. भरपूर वेळ होता, झेल मात्र मिस केलाय. बडी मछली जाल में येता खरं तर ते जाळं पसरलं होतं, जाळं इथे फाटकं निघेल. आताच्या बॉलवरती त्या 2 धावा मिळाल्यात. 2 धावा आताच्या कंप्लीट करतील आणि धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 64 रन ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर क्रमांक 7 रवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गस्थ होतं. यानंतर होणारे मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळेल सिंहगड लायन्स टीम आणि त्यांच्या विरोधात पुरंदर फायटर्स. दोन्ही कॅप्टन्स आपण तयारीत राहायचंय. हा बॉल सनसनाटी जलवा या ठिकाणी दाखवतायत आज रवी कसुळे यांच्या माध्यमातून. चांगलेच बॉल मार्गस्थ करतील. पहिल्या बॉलवरती 2 होत्या, परंतु त्याच्यानंतरचा बॉल अगदी जबरदस्त वापरलाय. मनोज लोणारी यांना उभं ठेवण्याचं काम इथे करता येईल. डॉट आलाय इथे. फुलटॉस वरती टीमचा आता लॉस आणि चेंडू मार्गस्थ गेलाय. स्काउन कॉर्नर, सीमारेषा पार. जब बेड़ा होगा पार मिलेगा रन 4. चौकार. जरी राहिला असेल तरी आता बॅटिंगच्या पक्षामध्ये चेंडू गेलाय. चौकार आलाय मनोज लोणार यांच्या बॅटमधून. अडुसष्ट आहे धावफलकावरती. हाही बॉल जबरदस्त वापरलाय. आताचा बॉल मात्र डॉट राहील. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ सर 10-15 मिनिटात फोन करतो तुम्हाला. 10 मिनिटात फोन करतो सर. चांगलाच बॉल इथे करता मार्गस्थ करतायत रवी यांच्या माध्यमातून. आज अनुभव देखील पणाला लावतील. हाई बॉल अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलाच आक्रमण इथे कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा बनवतील. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न या ठिकाणी अगदी केला जातोय आणि आताच्या बॉलवरती त्या 2 धावा मिळाल्यात. त्याचबरोबर पत्रकार सौभाग्यवती सुवर्ण कांचनताई यांचं देखील दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ताईंचं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचबरोबर ओहो यावेळी हवाई तडाखा तर आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट तितकाच घावलेलं नाहीये, परंतु धावा बनवण्याचा अट्टहास अजून सोडलेला नाहीये. आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा पन्हाळा पॅन्थर्स टीम 72 धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहील. चला टाइमचं मॅनेजमेंट करतोय. चला लवकर फास्ट खेळा टीम रायगड एम्पायर्स टीम. आपल्याकडे कमी वेळ उरलाय. अजून फक्त 2 मिनिटं 30 सेकंद उरलेत. चला फास्ट खेळा. गोलंदाज इथे शेवटचं षटक मार्गस्थ करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत फाळके यांना देखील वापरलं गेलंय, आणलं गेलंय पुढे. आता कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ऑन स्ट्राईक वरती सागर बंड देखील पाहायला मिळत आहेत.
या टुर्नामेंटच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळते नॉट आउट 140 पन्हाळा पॅन्थर्स टीमच्या खरं तर कालच्या दिवसामध्ये ती खेळी आपल्याला पाहायला मिळते. एकही विकेट काल गमावलेली नव्हती कारण की विशाल धारकचा खेळ कालच्या दिवसामध्ये चांगला राहिलाय. या शतकवीर खरं तर या स्पर्धेसाठी एक भेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल धारक आणि त्याची विकेट राहिली आहे परंतु इथे डावला सामरण्याचं काम इथे सागर बंड करतायत. चेंडू जास्त हवेमध्ये राहिलाय उची ती दुरी नाही ती परंतु आताच्या बॉलवरती दुसरीचा प्लॅन आणि 2 धावा आता पुन्हा एकदा मिळतील. हेमंत फाळके आलेत पुढे आणि पहिलाच बॉल वापरलाय आणि आताच्या 2-2च्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 74 धावा धावफलकावरती लागतील. 74 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेटचं नुकसान आणि 74 धावा धावफलकावरती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतो एक जबदार आयोजकांच्या माध्यमातून स्वीप अटेम्प्ट केलाय. चांगला आक्रमण इथे बनवतील क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि आता मात्र कोणती चुकी करणार नाहीत आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. 75 धावा धावफलकावरती लागल्यात त्याच्यामुळे आता येणारे चेंडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ उरलाय. 4 बॉलमध्ये अजून इथून पुढे पन्हाळा पॅन्थर्स टीम किती आक्रमण करेल का हेमंत फाळके आता विकेटचा शोध शेवटच्या 4 बॉलमध्ये करतील का. हाय बॉल हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न इथे देखील जबरदस्त बॉल वापरतील हेमंत फाळके. चांगलाच बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच सिंहगड लायन्स टीम आणि त्यांच्या विरोधात पुरंदर फायटर्स टीम. दोनही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा याची नोंद घ्या. इथे देखील जास्त खोलवरचा राहिलाय. पुढे टाकण्याचा प्रयत्न टप्पा नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी हेमंत फाळके यांच्या माध्यमातून लगातारचे दोनही बॉल डॉट आलेत. चांगलीच गोलंदाजी. 75 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ अजून देखील उरलाय. चला टीम फास्ट खेळा थोडंसं. रायगड एम्पास टीम आपण वेळेचे थोडेसे बाहेर देखील चालला त्याच्यामुळे वेळ वाचवणं मित्रांनो आता तुम्हाला गरजेचं राहील. चला वेळ वाचवा. टाइमचं मॅनेजमेंट या ठिकाणी आपण करतोय. अचूक अंपायरिंग देखील या ठिकाणी आपल्याला या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे देखील हाई बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त वापर लगातारचे 3ही चेंडू मात्र हेमंत फाळके यांनी डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे आणले. चांगलीच गोलंदाजी आज हेमंत फाळके यांच्या माध्यमातून. 5 चेंडू खरं तर मार्गस्थ केलेत आतापर्यंत. शेवटच्या ओव्हरमध्ये 3च धावा अगदी आलेल्या पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल मनोज लोणारीचा क्लास फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. त्यानंतर एक तर मिळते. डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतील. तिसरीचा प्रयत्न आणि आताच्या बॉलवरती साश बाश ताज तर आलाय परंतु इथे ताजच राहील. या 7च्या 3 धावा मिळतील. शेवटच्या बॉलवरती धावचीत स्वरूपात आताची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोटल रन ऑन द बोर्ड सुरुवातीच्या काळामध्ये टीमने बनवले आहेत 78. आता विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 79 धावा विजयासाठी रायगड एम्पायर्स टीमला. चला दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये त्वरित पोहोचेल. त्याचबरोबर आपण टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अगदी आपण संपन्न करतोय. सौभाग्यवती आदरणीय सुवर्ण
पुढच्या बॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोनही बोथ कॅप्टन या ठिकाणी आले आहेत आणि पुढच्या बॅचचा टॉस संपन्न करतोय आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सिंहगड लायन्स टीम आणि त्यांच्या विरोधात पुरंदर फायटर्स. यानंतर होणारी मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस, टाइम ऑन केलाय. 8:17 झाली आहेत. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय सचिनजी ननवरे, त्याचबरोबर सचिनजी ननवरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचे कॅश प्राइज. त्याचबरोबर संदीपजी चौधरी साहेब यांच्याकडून दोघांच्या माध्यमातून 201 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. ओहो, हा बॉल चांगलाच वापरतील. आताचा बॉल खरं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. निर्धाव चेंडू इथे मार्गस्थ करतील विशाल धारक. पहिली ओव्हर इथे मार्गस्थ करतायत. टॉस अगदी या ठिकाणी आपण संपन्न केलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल धारक. हाई बॉल पाहायला मिळेल. पाठीमागे एसटी रक्षक ड्राय तर लावली होती कमालीची, परंतु झेल मात्र अगदी निसटला जाईल. आणि आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. चांगली गोलंदाजी खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये करणं गरजेचं राहिले आज पन्हाळा पॅन्थर्स टीमसाठी. लगातारच्या दोनही बॉल खरं तर डॉट आलेत आणि विशाल धारककडे तेवढी क्षमता आहे. आज या खेळाडूचा सातत्याने खेळ आपण अगदी पाहिला. विजयासाठी खरं तर टीमला बनवायचे आहेत. रायगड एम्पायर्स टीमला 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे इथून पुढे देखील टीम करेल तोही अगदी पाहणं महत्त्वाचं ठरेल. लगातारचे चेंडू मात्र डॉट. डॉट बॉल जेवढे येतील तेवढा दबाव दडपण बनवत राहील. बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगलाच बॉल आताचा सुद्धा वापरलाय आणि लगातारचा तिसराही चेंडू इथे डॉट मिळतोय. क्षमता या खेळाडूकडे प्रत्येकाकडे असेल आणि परंतु आज मात्र जो सातत्याने प्रॅक्टिस करेल. मैदानाच्या आतमध्ये बलवान खरं तर कोणीही नाहीये, परंतु सातत्याने प्रॅक्टिसमध्ये जो असेल खरं तर तो मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बलवान असेल. तिने चेंडू डॉट. टप्पा आणि चांगलाच वापर टप्प्यामध्ये डिप्स्कर लेग. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सज्ज आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने तुमचा श्री गणेश या ठिकाणी होत असतं. रायगड एम्पायर्स टीमचा या ठिकाणी आपण पाहतोय दफलकावरती एक धाव लागली गेली आहे. खातं उघडणं महत्त्वाचं राहील आणि खातं उघडलंय खरं तर या प्रवीण गायकवाडच्या बॅटमधून त्या धावा येत असताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली आहे. विशाल धारक पुन्हा एक दहशत निर्माण केली आहे मी तर म्हणेल आज. आणि कालच्या दिवसामध्ये देखील जर शतक ठोकणारा खेळाडू आज पुढे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अर्धशतकापर्यंत पोहोचण्याची कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे, परंतु कुठेतरी तो बॉल आशिष यादवचा देखील पाठीमागच्या इनिंगमध्ये तो फटका. ओहो, यावेळी जबरदस्त आक्रमण अगदी तर बनवला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील त्या बॉलचा आणि याच बरोबर सिंगल तर मिळते. डबलचा प्रयत्न केलाय आणि आताच्या बॉलवरती त्या 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. आज 2 धावा मिळतील. धावफलक 2च्या मदतीने पुन्हा एकदा बदलतंय. 3 धावा धावफलकावरती अगदी लागल्यात. त्याच्या अगोदर तुम्ही ऋषीजी पवार सरांचा देखील तुम्ही आवाज ऐकलाय. त्याचबरोबर समाधानजी अवचट सर देखील कालच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आहेत. एक दमदार आयोजकांच्या माध्यमातून देखील आज पाहायला मिळतंय आणि नामांकित असे पंच देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 3ही अगदी पाहायला मिळत आहेत. हो, इथे देखील हवाई तडाखादार आहे. ताकद आणि नाजाकत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर स्क्वेअर लेग फोडलाय. 6 धावा. षटकार. त्यांच्या गाड्या असतील त्यांनी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पार्क करा विनंती राहील, कारण की आपण गेट दोन्ही बाजूने आता लॉक करणार आहोत याची नोंद घ्या. त्याच्यामुळे आपल्या बाईक्स असतील, फोर व्हीलर्स असतील, आपण बाहेर पार्क करा कृपया करून. खरं तर विनंती असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये दहशत निर्माण करणारा खेळाडू अर्थात पाहायला मिळतोय सचिन जगताप. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस अगदी खेळत आहेत.
महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 42 बॉल बनवायच्या 70 धावा. गोलंदाज षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ करतील आणि गोलंदाजी करण्यासाठी सागर बंड यांच्याकडे ती मोठी जबाबदारी अगदी टाकली गेली आहे. सागर बंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा मार्गस्थ करतील. ओहो स्लोबन गतीमध्ये परिवर्तन मिश्रण करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. नो स्टॉप फुल स्टॉप. चेंडू सीमारेषा पार. मिळतील रन 4. चौकार. ब्लास्ट अगदी केला या खेळाडूने. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 धावा धावफलकावरती. टार्गेटच्या दिशेने खरं तर टीम पाठला करते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. एसटी रक्षक आता सज्ज आहे. चेरा सव्वा शेर टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. याच बरोबर रायगड एम्पायर्स टीम खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आज सर्व वेळेला कक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रुळीकांचन जेनेरिक मेडिकल अर्थात महिला कक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सभागवती सभागवती अक्षदा अक्षय कांचन पाटील यांच्या मार्फत खरं तर तो कक्ष अर्थात महिला कक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्व आमच्या माता भगिनी खरं तर त्या महिला कक्षामध्ये ऑन स्क्रीनवरती आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करतोय. सर्वांनी दुःख आता बाजूला ठेवलीत आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर पोहोचलेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. ओहो हा बॉल खरं तर वापरलाय. क्षेत्ररक्षक आहे सज्ज. कव्हरमध्ये खेळायचा प्रयत्न. चांगला स्टॉप आताच्या बॉलवरती आणि त्याचबरोबर एक सिंगल इथे मिळते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आम्हाला देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून अगदी या टीम्स अर्थात पन्हाळा पॅन्थर्स टीम आणि खरं तर पहिली महिला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुमारी आर्या तांबे देखील मैदानाच्या आतमध्ये खेळते. पन्हाळा पॅन्थर्स टीमकडे आज UK NPL देखील गाजवण्यासाठी अगदी पोहोचल्यात आणि 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. ओहो रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. सचिन जगताप मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि मिलेगा मौका तर देगा चौका. 4 धावा. चौकार. पण जास्त धावा खर्च झाल्यात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू मात्र डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिलंय. चांगली कामगिरी करत असताना अगदी सचिन जगताप आतापर्यंत राहिले. 4 बॉल 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि लगातार धावा बनवण्याचा पराक्रम याही खेळाडूने दाखवलाय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधला. खेळाडू पुन्हा एकदा अगदी सज्ज होतील आणि यानंतर होणारी मॅच करता आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंहगड लायन्स टीम आणि त्यांच्या विरोधात पुरंदर फायटर्स टीम. टॉसच्या अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती राहील. हाई बॉल जबरदस्त खरं तर वापरलाय आणि रिव्हर्स खेळायचा प्रयत्न वारंवार करतील परंतु 2 ओव्हरचा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा रायगड एम्पायर्स टीम आता पोहोचते 18 धावा धावफलकावरती. 36 बॉल विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग इज नॉट अलाउड झाला. टीम जास्त वेळ होतोय. टीम मीटिंग इज नॉट अलाउड याची देखील नोंद घ्या. 36 बॉल विजयासाठी 61 धावांची आवश्यकता आहे.
चला मित्रांनो, विनंती राहील कारण की जास्त वेळ एका जागेवरती गोळा होऊ नका. टाइम आपला चालू आहे. ऑन स्क्रीन वरती आमचे डीजे मास्टर अगदी पाहायला मिळत आहेत. खरं तर सगळ्यांची मनं जपलीत आणि मनोरंजनाचं काम या डीजे मास्टर देखील आणि चटणी मीठ लावण्याचं काम करत मॅचेससाठी आमचे दोनही डीजे मास्टर करतायत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. NS ऑडिओ यांचं देखील मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आल्याबरोबरच खरं तर कोणती चुकी त्यांनी केलेली नाहीये आणि आवाज आणि रिदम चांगलाच बसवलाय त्यांनी देखील. आज त्यांचं देखील मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिले. ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक इथे मार्गस्थ करतायत. आपल्याला पाहायला मिळतील UK NPL मध्ये खरं तर पहिली महिला खेळाडू या ठिकाणी सीझन 3 मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमी वयामध्ये नावाचा डंका पोहोचवण्यासाठी अर्थात अंडर 16 ची खेळाडू आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आर्या तांबे इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. आर्या तांबे येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील अर्जुन थापा देखील या ठिकाणी पोहोचलेत. कोरेगावचा खरं तर हा धुरंधर अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. 36 बॉल 61 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा बॉल, पहिल्याच बॉल वरती फटका इथे फसला होता. काम तर बनवलं होतं आर्या तांबे यांनी, परंतु तो झेल अगदी मिस केलाय. अर्थात पदर पसरला होता, पदर इथे फाटका निघालाय आणि तो झेल अगदी मिस होत असताना आताच्या पाहायला मिळतील आताच्या 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. यस बडे मंच का बडा खेळाडू अर्थात या ठिकाणी अर्जुन थापाला आवर्जून सातत्याने बोललं जाते 20 रन्स आणि त्याचा झेल खरं तर हवेमध्ये तो झेल मिस होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चुका खरं तर नको आहेत आणि त्या चुका तुम्हाला टाळणं खरं तर गरजेचं राहील पन्हाळा पॅन्थर्स टीमला. अर्जुन थापा पुन्हा समोर ट्राय करतील. चांगलाच फटका या ठिकाणी खेळायला लोकांमध्ये विशाल आहेत सज्ज. चेंडूपर्यंत पोहोचतील. आताच्या बॉलवरती एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. आर्या तांबे यांचा चांगलाच खेळ राहिलाय. पहिल्या बॉलवरती खरं तर विकेटसाठी पोहोचल्या होता. तिथे क्षेत्ररक्षकाची साथ कमी राहिली आहे आणि 2 आल्या पहिल्या बॉलवरती. त्याच्यानंतर एक सिंगल. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 बॉल विजयासाठी 58 धावांची आवश्यकता रायगड एम्पायर्स टीमसाठी. ऑन स्ट्राईकवरती सचिन जगताप पुन्हा एकदा सज्ज झालेत. महाराष्ट्र पोलीस या खेळाडूची ख्याती आहे. 24 ओव्हर्स खरं तर देशासाठी झटलेत आणि पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवरती आता सचिन जगताप. थांबले होते भरपूर काही वेळ, परंतु इथे मात्र अवांतरचा कॉल आमचे पंच देखील करतील. व्हाईट बॉल, खराब बॉल या ठिकाणी मार्गस्थ करतायत. आर्या तांबे यांना आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 22 धावा धावफलकावरती खरं तर लागल्यात. इथून देखील मॅच पलटू शकते. तर गोलंदाज चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी इथे करतायत. ओहो, फुल टॉस बनला होता आणि याच बरोबर वाईटचा कॉल पुन्हा एकदा आमच्या पंच देखील करत असताना पाहिल्या मिळतील. लगातारचे दुसराही बॉल खरं तर वाईट बॉल आलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आज मात्र पाहायला मिळत आहेत. बालाई कारेसर देखील आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल पुन्हा एकदा चांगलाच वापरतील. शरीर भेदक खरं ब्लॉक करून ठेवले खेळाडूला अर्थात सचिन जगताप यांना. चेंडू डॉटल आहे. चांगला बॉल आर्या तांबे यांच्या माध्यमातून आलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आज मात्र प्रसन्न देसाई साहेब या ठिकाणी सर आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत. एक अचूक अंपायरिंग या दोनही अंपायरच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत दलीम शाह सर देखील आपल्याला पाहायला मिळते. तिघांचं त्रिकूट खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अंपायर्स पॅनल एक नामांकित खरं तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त टाळ्यांचा गजर खरं तर आर्या तांबे यांच्यासाठी झालाच पाहिजे. चांगलेच गोलंदाजी आतापर्यंत करतायत. लगातारचे वाईट बॉल आले असतील, परंतु चांगला कमबॅक त्यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय. 23 धावा धावफलकावरती अजून 2 बॉल इथे मार्गस्थ करायचे. त्याचबरोबर सचिन दादा ननवरे
संदीपजी चौधरी यांच्या मार्फत खरं तर पारितोषिक या ठिकाणी कळवलंय प्रत्येक आणि याच बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय बडी बसली जालमे भरपूर वेळ खेळपट्टीवरती परंतु सचिन जगताप आता बॅक टू द पव्हलियन. चला टीम मीटिंग जास्त वेळ नकोय टीम याची नोंद घ्या. कारनामा मैदानाच्या आतमध्ये करत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 बॉल मार्गस्थ केल्यात 5च धावा इथे खर्च करत एक विकेट देखील आपल्या नावावरती. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मध्ये ऑन स्ट्राईक न्यू बॅटर अर्थात अमोल ननवरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 31 बॉल बनवायच्या 56 धावांची आवश्यकता रायगड एम्पायर्स टीमसाठी. परंतु चांगली गोलंदाजी एका साईडून आर्या तांबे यांनी देखील आपल्याला बनवलेली पाहायला मिळते. आज मजबूत पकड पन्हाळा पॅन्थर्स टीमची या ओव्हरमध्ये बनेल. एका साईडला घोरपडीची पकड तर एका साईडला पन्हाळा पॅन्थर्स या टीमची पकड अगदी चांगलीच राहिली आहे. संदीपजी चौधरी आणि त्याचबरोबर सचिन दत्त ननवरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रायगड एम्पायर्स टीमच्या खेळाडूंकरिता खरं तर हे पारितोषिक. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मध्ये इथे देखील शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा हवाई सफर. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल लगातारची विकेट आपल्या नावावरती करत असताना आर्य तांब्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. टाळ्यांचा गजर यांच्यासाठी झालाच पाहिजे. विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आर्या तांबे यांच्या माध्यमातून खरं तर ते षटक 5 धावांचं राहिले. 3 विकेटचं नुकसान त्याने देखील अगदी केले. 30 बॉल 56 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज आता षटक मार्गस्थ करण्यासाठी ओव्हर क्रमांक 4 इथे मार्गस्थ करतायत. राऊंड विकेट पुन्हा एकदा एक डावखुऱ्याचा गोलंदाज तीस बॉल बनवायच्यात 56 धावा. जाऊयात मॅचच्या दिशेने. हा बॉल इथे वापरतील आणि हाच बॉल मात्र जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूला रोखताय. ओहो पंचांनी कॉल केलाय. खराब बॉल पहिलाच इथे वापरलाय सागर बंड यांच्या माध्यमातून. वाईड बॉल मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागल्यात.
सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण करतोय युके NPLच्या माध्यमातून. हाई बॉल चांगलाच वापरतील. आताच्या बॉलवरती कमबॅक करणं देखील आज गरजेचं राहील. पन्हाळा पॅन्थर्स टीमचे धावफलक तितकं चांगलं नव्हतं, परंतु आता आपल्या बाजूने पुन्हा एकदा मॅचला ओढण्याचं काम सागर बंड यांच्या माध्यमातून देखील सुरू झालंय. 29 बॉल विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. 29 चेंडू 55 धावा बनवायच्या आहेत. हा बॉल चांगला आक्रमण, पुन्हा एकदा स्पॉइंट आणि डीप पॉइंट मध्ये चेंडू मार्गस्थ जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार. मिळत आहेत रन 4 चौकार. खरं तर कटआउट करण्याचा प्रयत्न अर्जुन थापा यांच्या बॅटने अगदी केलाय. चांगलाच फटका. 28 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. हाय बॉल पुन्हा एकदा स्कॅप मध्ये आक्रमण तर होतोय, सुईमध्ये धागा ओवा अशी फटकेबाजी करण्याचा कारनामा अर्जुन थापा इथे करताय. चेंडू सीमारेषा पार. मिळत आहेत रन 4 चौकार. बॉल विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. अर्जुन थापा मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न रायगड एम्पायर्स टीम कडून खरं तर पुनरागमन करण्याचा प्रयत्न अगदी अर्जुन थापा देखील इथे करतायत. या लगातारच्या चेंडूंवरती त्यांचा आक्रमण अगदी बनलाय. हाय बॉल हलक्या त्याने खेळाय. क्षेत्ररक्षक तैनात. आता कोणतीही चुकी करणार नाहीये टीम पन्हाळा पॅन्थर्स टीम. आणि आताचा बॉल मात्र चांगला वापरलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आताच्या बॉलवरती तो डॉट मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग. त्याचबरोबर अगदी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये देखील क्षेत्ररक्षक सज्ज आहेत लॉंग लेग मध्ये, परंतु एरिया क्लिअर करणं गरजेचं होतं आणि करत असताना अर्जुन थापा पुन्हा एकदा बरसलाय. चेंडू सीमारेषा पार. एक टप्पा खात चौकार 4 रन. छत्तीस धावा धावफलकावरती. 25 बॉल बनवायच्यात 43 धावा. कमबॅक करणं आता महत्वाचं राहील. शेवटचा बॉल जरी असला तरी अर्जुन थापाला थांबवणं आता मात्र महत्वाचं ठरेल टीमसाठी. सागर बंड पुन्हा एकदा आहेत. स्टॉप करणं महत्वाचं होतं. फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचं काम करतील का नाही, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा लोंगोफडीमध्ये चेंडूला पाठवले आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम इथे अर्जुन थापा इथे करत असताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा मित्रांनो खेळ संपलाय. धावफलकावरती 37 धावा, 3 विकेटचं नुकसान, 37 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 24 बॉल 42 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 42 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. चला टीम एका जागेवरती जास्त गोळा होऊ नका. टाइमचं मॅनेजमेंट या ठिकाणी आपण करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन देखील असेल, याची नोंद घ्या. 24 बॉल 42 धावांची आवश्यकता खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि याच बरोबर ओव्हर क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 5वं षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये चांगले चेंडू वापरण्याचं काम खरं तर या विशाल धारकने केलं होतं आणि विशाल धारक पुन्हा एकदा येतील. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती ती कुठेतरी चूक झाली होती, परंतु चांगलं षटक पहिल्या ओव्हरमध्ये विशाल धारक यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. चला खाली बसा. जर्सी मधील खेळाडू असतील त्यांनी देखील खाली बसा, विनंती आहे. येस जर्सी मध्ये सेम कलर आहे. येस पंचांचा कॉल आहे दादा, तुम्ही खाली बसा नाही तर साईडला तरी जावा. 24 बॉल 42 धावांची आवश्यकता. अर्जुन थापा ऑन स्ट्राईक. विशाल धारक खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लॉंग मध्ये चेंडूला उडवलाय. एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न इथे करावा लागेल आणि प्रयत्न करणं मित्रांनो गरजेचं राहील.
तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाहीये. आताच्या 2 मिळतील. धावफलक पुन्हा एकदा 2च्या मदतीने पुढे सरसावतोय. 39 धावा धावफलकावरती लागल्या. 23 बॉल 40 धावांची आवश्यकता. ओमकारजी बेथरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये खरं तर अचूक काम ओमकार यांनी देखील केलंय. विशाल धारक यांनी जर अर्जुन थापा यांची विकेट जर मिळवली तर 501 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय सुनील भाऊ कासुर्डे यांच्याकडून खरं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज विशाल धारक यांच्यासाठी देखील असेल. जर अर्जुन थापा यांची विकेट जर विशाल याच्या नावावरती राहते तर ते कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आताच्या 2 धावा आल्या. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. ओहो, विकेटचा शोध, परंतु बिग मैदानाच्या आतमध्ये याही बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलाय. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार. मिळत आहेत रन 4 चौकार 4 धावा. बावीस बॉल विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. इथून देखील आता कमबॅक मात्र विशाल धारक यांना करावा लागेल. सातत्याने भरपूर कमबॅक करत बऱ्याच मॅचेसमध्ये विशाल धारक यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु विशाल यांच्याकडे तेवढी क्षमता आज मात्र ओमकार आहे. ऑल इंडिया ओपनमध्ये देखील त्यांची खेळी मात्र जबरदस्त आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये प्रेसिडेंट कप देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी देखील विशाल धारक नक्कीच तयारी करत असतील. परंतु आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 बॉल बनवायच्यात 35 धावा. गोलंदाज चांगलीच गोलंदाज विशाल धारक कमबॅक करतील का या ओव्हरमध्ये. अजून 3 चेंडू इथे मार्गस्थ करायचे. या 5व्या षटकामध्ये 21 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. या 9व्या मॅचच्या दिशेने 21 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. दोनही साईडने जर विचार केला तर दोनही टीमचे समर्थक आज भरपूर या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. महात्मा गांधी विद्यालय खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आणि या मॅचेस अगदी पाहायला मिळतील. सनसनाटी जलवा, परंतु पंच करणार आहेत दंडी. चेंडू पुन्हा टाकावा लागेल विशाल धारक यांना. खराब बॉल, अवांतर धाव मिळतीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलतंय. 21 बॉल 34 धावांची आवश्यकता. 21 चेंडू आणि 34 धावांची आता आवश्यकता आहे. आणि आता टीम आपण टाइमचं मॅनेजमेंट करा, तेही देखील मित्रांनो गरजेचं राहील. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचेल आणि तुम्हाला तिथे पंच दंडित देखील करतील याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट खेळणं देखील गरजेचं आहे. पॉईंटमध्ये पुन्हा एकदा खेळ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर पुन्हा एकदा आर्या तांबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट आलाय. निर्धाव चेंडू बनतोय. 45 लागला. 3 विकेटचं नुकसान. 20 बॉल 34 धावांची आवश्यकता. विशाल धारक पुन्हा एकदा आहेत. कमबॅकचा बॉल इथे वापरतील. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच बनत राहील. प्रेक्षणीय मॅच आणि प्रेक्षकांचं मनोरंजन वाढवणारी मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोनही संघ मातब्बर राहिलेत. हाई बॉल त्रिफळा. दांडी 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 गोल. विकेट आली है. रवि बैक टू द पवेलियन. 0 पे हीरो. गोल्डन डक ओयूटी विकेट. विकेट महत्वाची राहिली आहे आणि गोलंदाजी टीम जेवढ्या फास्ट खेळते तेवढं बॅटिंग टीमने देखील आम्ही बॅटिंग टीम तुम्हाला देखील मित्रांनो सूचना करणार नाही आहोत. तुम्ही देखील टाइमचं मॅनेजमेंट करा याची देखील नोंद घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला पण टाइम वाचवणं इथे गरजेचं राहील. आणि आता मात्र खरं तर आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने एक गाव एक टीम आपण जेव्हा पाहतो ना गवाईच्या मॅचेस खरं तर हे 2 खेळाडू सातत्याने आपल्या गावासाठी झटत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात अविनाश आंबळे आणि त्याच्याबरोबर विशाल धारक सातत्याने जोडीने खेळाडू हे खेळी करतात आपल्या शिंदवणे गावाकडून. परंतु आज मात्र क्रिकेट रंगवायचंय UK NPLचं. त्याच्यामुळे विरोधात खेळी करणं गरजेचं राहणार आहे.
ओ ठप्पा हा बॉल खर तर वापरलाय आणि याच बरोबर ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हो तिसऱ्या पंचांना विचारणा या ठिकाणी केली आहे. बॅटिंग टीमनी खरं तर तिसऱ्या पंचांना इथे विचारणा केली आहे. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आपण टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करूयात आणि टेनिस क्रिकेट डॉट इन या यूट्यूबच्या फायनीवरती खरं तर आपण पाहणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करतायत आणि त्याचबरोबर हा चेंडू कशा प्रकारे अगदी मार्गस्थ झालाय तोही अगदी पाहणं महत्वाचं राहील. आणि ओव्हर संपली, फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल वापरलाय बॅटिंग टीम. रिव्ह्यू हा मात्र आपला गमवते. एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू तुम्ही गमावला याची नोंद घ्या. तुम्हाला आता पुन्हा रिव्ह्यू भेटणार नाही. 18 बॉल बनवायच्या 34 धावा. चला बॅटिंग पॉवर प्ले खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर क्रमांक 6 मध्ये. आणि 6वं षटक आता कोण हाताळतंय याच्याकडे देखील तो महत्वपूर्ण निर्णय देखील असेल, कारण की महत्वाचं षटक मॅचचं टर्निंग बनणार आहे खरं तर. आणि टर्निंग अर्थात महत्वपूर्ण षटक कोण हाताळेल तोही अगदी पाहणं महत्वाचं राहील. गोलंदाजी टीम लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये खरं तर मॅच खेळवायला पोहोचाल आणि कुठेतरी टाइमचं मॅनेजमेंट तुमचं फसेल. त्याच्यामुळे मित्रांनो टाइमचं मॅनेजमेंट करणं गरजेचं राहील. गणपती बाप्पा मोरया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आता सजवणार आहे टीम पन्हाळा पॅन्थर्स. ओव्हर क्रमांक 6 आणि 6व्या षटकामध्ये गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 34 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी आकाश लोणारी यांच्याकडे ती मोठी जबाबदारी आता दिली जाते. आकाश लोणारी यांना खरं तर सातत्याने आपण पाहिलंय बडे मंच का बडा खेळाडू म्हणून, बडे मंच का बडा खिलाडी म्हणून या खेळाडूची ख्याती राहिली आहे. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आज बॅटिंग पॉवर प्लेचं देखील षटक हाताळत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत. आज बॅटिंग टीम या मॅच मध्ये किती धावा करते या ओव्हर मध्ये मिळवते. अर्थात अर्जुन थापा अर्थात धावेंची रन मशीन देखील या खेळाडूला म्हणू शकतो. कोरेगाव मूळ या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. युके NPL गाजवण्यासाठी पुन्हा एकदा पोहोचलाय आणि 18 बॉल बनवायच्या 34 धावांची आवश्यकता. लेझर लाईट्स कोण मारत असेल त्यांना विनंती आहे मित्रांनो, लेझर लाईटचा यूज इथे करू नका, कुठेतरी दुसरीकडे जावं तिथे करा, विनंती आहे. मॅच आपल्याला चालू ठेवायची. 18 बॉल बनवायच्या 34 धावांची आवश्यकता. ओहो काय लाजवाब आक्रमण पाहायला मिळतंय. मॅच मधली हवा काढून टाकणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कोरेगाव मूळचा धुरंधर अर्जुन थापा करतायत. साधावा सचिनजी चौधरी आणि त्याचबरोबर संदीपजी चौधरी आणि सचिन दादा ननवरे यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यानंतरचा खेळाडू पुन्हा आहेत. हाय बॉल पाहायला मिळतोय, समोर खेळाय आणि इथे देखील चांगला स्पंज, चांगलं क्षेत्ररक्षण विशाल धारक यांच्या माध्यमातून बनलंय. आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा अगदी 2 धावा इथे मिळतील. यस 2 धावा आताच्या मिळत आहेत आणि धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 बॉल बनवायच्या 26 धावा. चांगली बॅटिंग रायगड एम्पायर्स टीमकडून आतापर्यंत अर्जुन थापा यांच्या माध्यमातून अगदी राहिली आहे. परंतु या ओव्हरची सुरुवात आकाश लोणारी याच्यावरती आक्रमण बनवत असताना अगदी राहिली आहे. 16 बॉल विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. क्षमता खरं तर आकाश लोणारी यांच्याकडे देखील आहे. मॅच थांबवण्याचं काम हा खेळाडू करेल की नाही ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल मृत चेंडूचा गो स्टेट बॉल इथे कळवला जाईल. परंतु क्षमता या खेळाडूकडे खरं तर ओंकार आपण सातत्याने पाहिली आहे. आणि आकाश लोणारी आता मात्र शक्तीपेक्षा युक्तिशक्ती इथे करतील का नाही ते देखील महत्त्वाचं ठरेल. योग्य टप्पा वापरावा लागेल कारण की मॅच महत्त्वाची. 16 चेंडू बनवायच्या 26 धावा. चांगले बॉल आणणं गरजेचं राहणार आहे. अर्जुन थापा पुन्हा एकदा आहेत. ओहो यावेळी फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, जसा आलाय तसा पाठवलाय. साधावा षटकार.
या ठिकाणी राहिलाय. 15 बॉल बनवायच्यात 20 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एम्पायर्स टीम कुठे धावफलक होतं आणि कुठपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतील. त्यानंतरचा बॉल पुन्हा अर्जुन थापा यावेळी गॅप बनवत असताना चांगलाच आक्रमण पुन्हा एकदा काउंट कॉर्नर. चेंडू सीमारेषा एक टप्पा खात पार. मिळतील रन 4 चौकार 4 धावा. विनंती आहे. चौकार इथे मिळतोय आणि 14 बॉल बनवायच्या 16 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन थापाने मॅच कुठे होती कुठे पोहोचवण्याचं काम करत तर अर्जुन थापा देखील करत राहिलेत. आकाश लोणारी पुन्हा एकदा आहेत. चला वेळ कमी आहे. गोलंदाजी टीम लक्षात घ्या, मी कळवलंय तुम्हाला सातत्याने मॅच अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचेल आणि तुमचे टाइमचं मॅनेजमेंट संपून जाईल. परंतु चांगलाच पंच इथे पॉवरफुल करतील. चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा रन 4 चौकार अर्जुन. आकाश लोणारी आतापर्यंत 5 चेंडू मार्गस्थ केल्यात. 22 धावा त्यांच्या विरुद्ध खेळी करणारा खेळाडू अर्थात अर्जुन थापा देखील ठरलेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. या बॉलला जाऊ दिलं जाईल आणि त्यानंतर आमच्या पंचांनी कळवलंय वाईट बॉल खराब बॉल या ठिकाणी मार्गस्थ होतोय. वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 68 धावा धावफलकावरती लागल्या. 13 बॉल 11 धावांची आवश्यकता. फास्ट खेळा थोडंसं. गोलंदाजी टीम अर्थात पनवेल पॅंथर्स टीम टाइमचं मॅनेजमेंट करतोय. टाइम आपला कमी उरला आहे याची देखील मित्रांनो तुम्ही नोंद घ्या. याही बॉलला जाऊ दिलं गेलंय आणि त्यानंतर पाठीमागे कुठेतरी चूक झाली. एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न इथे अर्जुन थापा करताय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न अगदी इरादे तर नाहीयेत परंतु हा बॉल खराब आहे आणि वाईट बॉल प्लस आताच्या 2-3 मिळतील आताच्या बॉलवरती. आणि धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 71 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अर्जुन थापा 50च्या जवळ पोहोचतायत परंतु पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतंय. आदरणीय राहुल दादा ननवरे यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. समोर खेळायचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. चेंडूला रोखतील आताच्या बॉलवरती. पुन्हा एकदा त्या 2 धावा इथे कंप्लीट करतील. याच 2 मिळतील. 2च्या मदतीने ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेय. 6चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा 73 धावा धावफलकावरती. 4 विकेटचं नुकसान. 12 बॉल 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. यस यानंतर होणारी मॅच करतं मित्रांनो आपण पाहतोय सिंहगड लॉयन्स टीम आणि त्यांच्या विरोधात पुरंदर फायटर्स टीम. प्रथमतः टॉस जिंकला. निर्णय इथे कळवतायत. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुरंदर फायटर्सच्या टीमच्या माध्यमातून आला आहे. सिंहगड लॉयन्स टीम बॅटिंग करावी लागणार आहे त्याच्यामुळे दोनही टीम्स आपण तयारीत राहायचे. मॅच संपली ना संपली आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचायचे त्याची नोंद घ्या. 12 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. चला वेळ वाचवा टीम. ब्रेक आपला समाप्त केलाय याची नोंद घ्या आणि मॅच चालू ठेवणं महत्त्वाचं राहील. ऑन स्ट्राईक वरती आतापर्यंत एकच बॉल खेळाय. अविनाश अंबळ यांनी खरं तर एकच बॉल तो मात्र डॉट देखील खेळाय तो. चला मॅच महत्वाची. 12 बॉल बनवायच्या 6 धावांची आवश्यकता आणि निर्णायक षटक पुन्हा एकदा आर्या तांबे यांच्या वतीनं खरं इथे मार्गस्थ केले जात आहे. पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याचं काम इथे करतील का. मॅच महत्त्वाचं आहे. चमक दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने खरं तर आर्या तांबे यांच्या माध्यमातून राहील परंतु 12 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि खेळपट्टीच्या इथे बाहेर पडलाय त्याच्यामुळे पंचांनी नो बॉल अगदी कळवलाय
आणि नो बॉलचा इशारा खरं तर इथे करता येईल, परंतु त्याच्यानंतरचा बॉल मात्र खुल्याम फटकेबाजीसाठी फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा अविनाश आपल्या ऑन स्ट्राईक वरती खेळी करण्यासाठी सज्ज होत आहेत. फ्रीटचा बॉल, 5 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हो, हलक्या हाताने खेळ आहे. आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल आणि ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अर्जुन थापा यांच्याकडे ती स्ट्राईक सोपवली गेली आहे. 75 धावा धावफलकावरती, 4 धावांची आवश्यकता टीम रायगड एम्पायर्स टीमसाठी. 4 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 4 धावा बनवायच्यात. यानंतर होणारी मॅच सिंहगड लायन्स टीम आणि पुरंदर फायटर्स दोन्ही टीम आपण तयारीत राहा याची नोंद घ्या. पुरंदर फायटर्स टीमने टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि सिंहगड लायन्स टीम आम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. यस, 11 चेंडू आणि यस टाइम संपलेला गेलाय याची नोंद घ्या. आमचे तीनही पंच जर पाहिलं तर चांगलेच आहेत आणि चांगली कामगिरी या तीनही पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला राहिली आहे. तिघांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेल. 11 बॉल 4 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक वरती अर्जुन थापा पुन्हा एकदा आहेत. हो, चांगला फटका इथे खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला इथे रोखतील. आताच्या बॉलवरती एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. एक सिंगल मिळेल, धावफलक बदलतंय. 76 धावा धावफलकावरती, 10 चेंडू बनवायच्यात, 3 धावा. 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश अंबाळे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती पोहोचतील. आतापर्यंत 3 बॉल खेळत अविनाश यांनी एकच धाव करत इथे मिळाली आहे. चला मित्रांनो, टाइम जास्त खर्च करू नका. विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्रिमूर्ती नर्सरी यांच्या वतीने खरं तर ते विकेटसाठी पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळेल. आताच्या बॉलवरती एक सिंगल, धावसंख्या पुन्हा एकदा बदलते आहे. 77 धावा धावफलकावरती लागल्या, 9 चेंडू आहेत आणि 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीमला विजयासाठी 2 धावा बनवायच्यात रायगड एम्पायर्स टीमला. अर्जुन थापा ऑन स्ट्राईक वरती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अर्धशतकापर्यंत पोहोचण्याचं काम अर्जुन थापा देखील करत असताना पाहायला मिळते. प्रवास करतायत आणि आज बॉलवरती समोर खेळाय अटक मटक चवळीच अटक. अर्जुन थापा यांचं 20 बॉल मध्ये 53 धावांचं अर्धशतक. लाजवाब खेळी अर्जुन थापाची.